रोजची तीच कामं करून कंटाळा येतो, आळस येतो आणि एका पॉइंटला असं होतं की आता काहीच नको, मला काहीच करायचं नाहीये, मला फक्त पडून राहायचंय. आणि फक्त पडून राहिल्यानंतर सुद्धा असं होतं की नाही यार बास, आता कंटाळा आलाय. म्हणजे एकंदरीतच काय की आपल्याला कधी कधी खूप जास्त कंटाळा येतो, खूप आळस येतो आणि मग काय करायचं काहीच कळत नाही, फक्त चिडचिड व्हायला लागते. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ह्या कंटाळ्यातून, या आळसवाण्या जगण्यातून बाहेर काढायला मदत करतात, तेच आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओतून शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून असे छान छान व्हिडिओज मिस होणार नाहीत. हा जो आळस येतो आणि हा जो कंटाळा आहे यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे वेळेवर झोप घ्यायची आहे. झोपायच्या वेळा आणि उठायच्या वेळा ह्या नियमित पाळायच्या आहेत आणि एकच वेळ ठेवायची आहे, झोपायची सुद्धा आणि उठायची सुद्धा. कारण काय होतं की आज आपण खूप लवकर झोपतो, उद्या आपण खूपच उशिरा झोपतो, किंवा एखाद्या दिवशी आपण खूप लवकर उठून बसतो, एखाद्या दिवशी आपण 10लाच उठतो, 9लाच उठतो. तर त्याने काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे पित्त असतं ते पित्त खवळलं जातं किंवा पित्त वाढू शकतं, वात वाढू शकतो, उष्णता वाढू शकते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला निराश वाटतं आणि मग निराश वाटल्यामुळे कंटाळा येतो, आळस येतो, आपल्यामध्ये तेवढी एनर्जी राहत नाही. त्यामुळे झोपायच्या ज्या वेळा आहेत त्या फिक्स ठेवायच्या, रोज त्याच वेळेला झोपायचं आणि त्याच वेळेला उठायचं. दुसरी गोष्ट आपण करायची आहे की सकाळचा जो नाश्ता आहे ना तो व्यवस्थित घ्यायचा. भलेही तुम्ही दुपारचं जेवण कमी घ्या, पण सकाळचा जो नाश्ता आहे, उठल्या उठल्या आपण जे काही करतो म्हणजे खातो नाश्त्यामध्ये, ते खूप जास्त महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की आपला नाश्ता जो आहे तो राजासारखा असायला पाहिजे, पण आपण काय करतो, चहा चपाती खा, कुठे रात्रीचा शिळा भात फोडणी टाकून खा, किंवा शिळ्या चपात्या फोडणी टाकून खावा. तर राजा असा ब्रेकफास्ट करतो का, राजा असा नाश्ता करतो का ना. सकाळचा, मी तर म्हणेन की सकाळच्या नाश्त्याला आपण जेवणच केलं ना तरी देखील अति उत्तम. दुपारच्या वेळेला मग आपण लाईट काहीतरी खाऊ शकतो, पण जो सकाळचा नाश्ता आहे तो भरपूर छान घ्यायचा. सकाळी उठल्या उठल्या आपण ड्रायफ्रुट्सनी सुरुवात करू शकतो आणि मग आपण चहा घेऊ शकतो. आपण ना उठल्यावरती चहा घेतो, बऱ्याच जणांना 99% लोकांना चहाची सवय असते, मला सुद्धा आहे. पण त्याने काय होतं की पुन्हा आपलं पित्त वाढतं आणि पित्त वाढलं की पुन्हा आपल्याला निराश वाटायला लागतं, कंटाळा येतो, आपली भूक मरते आणि त्यामुळे आपण नाश्ता व्यवस्थित करत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर आधी एक वाटी चिरमुरे खायचे आणि त्यानंतर चहा घ्यायचा, किंवा रात्री झोपताना ड्रायफ्रुट्स भिजत टाकायचे, अंजीर, काळे मनुके असतील, त्यानंतर अक्रोड असेल, बदाम असेल, हे भिजत टाकायचं, ते आधी खायचं आणि मग एक 15-20 मिनिटांनी चहा घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण मस्त असा नाश्ता स्वतःसाठी बनवून खाऊ शकतो. सो सकाळचा नाश्ता जो आपण घेणार आहोत, सगळ्यात दिवसाची सुरुवात झाल्यानंतर जे काही आपण कन्झ्युम करणार आहोत ते उत्तम असायला पाहिजे. त्याने आपलं मानसिक आरोग्य खूप छान राहतं आणि आपली तब्येत तर चांगलीच राहते, आपल्यामध्ये एक वेगळीच ताकद येते आणि त्या ताकदीमुळे, त्या एनर्जीमुळे आपल्याला कधीही कंटाळवाणं वाटत नाही किंवा आळस येते. तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे जे आपल्या डोक्यामध्ये नको असलेले विचार येतात ना ते लिहून काढायचे. कधी कधी काय होतं की इतकं आपलं डोकं विचारांनी भरलेलं जातं आणि ते विचार करून करून आपण खूप दमतो आणि त्यामुळे आपली एनर्जी पूर्ण लो होते आणि आपल्याला एखादं काम करायला कंटाळा येतो. त्यामुळं जेव्हा असं आपल्याला वाटेल की हा बाबा आता खूप जास्त विचार यायला लागलेत आणि मी खूप ओव्हर थिंकिंग करायला लागली आहे, त्यावेळेला बसायचं, वही पेन घ्यायचं, कोणताही विचार करायचा नाही, जे डोक्यात येत आहे ते लिहून काढायचं. लिहून काढल्यामुळे ना हे खूप जास्त हलकं होतं, आपलं डोकं जे आहे ना ते खूप हलकं होतं. आणि जितके आपण हलके फुलके असू ना, म्हणजे आपलं डोकं जितकं हलकं फुलकं असेल तितके आपल्यामध्ये एनर्जी लेवल जास्त वाढते आणि आपण नवनवीन गोष्टी किंवा घरातली जी काही कामं आहेत ती सगळी पटपट पटपट करू शकतो. आपल्याकडे खूप जास्त एनर्जी राहते, आळस किंवा कंटाळा आपल्याला येत नाही आणि त्यामुळे चिडचिड होते. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत हायड्रेट राहायचंय, भरपूर पाणी प्यायचंय. कधी कधी काय होतं माहितीये, खूप जास्त पाणी पिऊन सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो, म्हणजे जास्त पाणी आपल्याला नाही जात. मग त्यावेळेला आपण काय करू शकतो, ताक पिऊ शकतो, नारळ पाणी पिऊ शकतो, सरबत पिऊ शकतो, एखादा ज्यूस घेऊ शकतो आपण. हे सुद्धा शरीरातलं पाणी वाढवण्याचंच काम करतात. त्यामुळे जर तुम्हाला खूपच पाणी पिऊन त्रास होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टींचा सुद्धा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता.
शकता. दुपारच्या वेळेला एक ग्लास भरून ताक प्यायचं. त्यानंतर 4 वाजता वगैरे सरबत करून प्यायचं किंवा एखादं नारळ पाणी प्यायचा, ज्यूस प्यायचा एखादा. सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी आपण ज्यूस घेऊ शकतो. मग ज्यूस म्हणजे नॅचरल फ्रुट्सचा ज्यूस घ्यायचा आहे. जे रेडीमेड पॅकेट फूड मिळतं, पॅकेट ज्यूस मिळतात बाजारामध्ये, ते घ्यायचे नाहीयेत. आपलं नॅचरल घरामध्ये आपण ज्यूस बनवायचा आणि तो प्यायचा. त्याचबरोबर पाणी तर आपल्याला पिलंच पाहिजे. आपण खूप जास्त सोयीस्करित्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी जे आहे ते घामावाटे बाहेर पडलं जातं आणि मग आपली ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. दिवसभर आपली एनर्जी पुरत नाही. आणि आता तर उन्हाळा आहे. या उन्हाळ्यामध्ये तर मला वाटतं आपण निदान 4-5 लिटर तरी रोज पाणी पिलं पाहिजे. ऍटलिस्ट 3-3.5 लिटर तरी पाणी रोज पिलंच पाहिजे. त्यामुळे खूप जास्त फ्रेश व्हायला होतं आणि पूर्ण शरीर जे आहे ते डिटॉक्स होऊन जातं सतत पाणी पिल्यामुळे. घामावाटे किंवा लघवी वाटे सगळं बाहेर पडते. जी काही घाण असेल शरीरामधली ती सगळी बाहेर पडून जाते. सगळं पाणी बाहेर जातं आणि जितकं पाणी बाहेर जातं तितकं पाणी आपण घेतलं सुद्धा पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी घ्यायचं आहे, स्वतःला हायड्रेट ठेवायचं आहे. 5वी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहतो किंवा आपण ज्या ठिकाणी घरामधल्या एखाद्या ठिकाणी आपण काम करतो, बरोबर, ऑफिसचं काम असेल किंवा इतर आपण अभ्यास करत असू किंवा मग आपण ऑफिसमध्ये असू तर आपली ऑफिसची जी स्पेस आहे ती स्पेस किंवा जर आपण गृहिणी असू तर मग संपूर्ण घरच छानरित्या उत्तम पद्धतशीरपणे आपल्याला लावायचं आहे. नाहीतर काय होतं, भरपूर पसारा समोर दिसला ना की आपल्याला टेन्शन येतं की अरे बापरे हे काय, हे कधी आवरायचं, किंवा आपल्याला तिथं आपण रुळत नाही. आपल्याला ते गच्च गच्च भरल्यासारखं वाटतं आणि मग त्यामुळे सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. ते बघूनच आपल्याला आळस येतो. त्यामुळं मला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो ते ठिकाण जास्तीत जास्त सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करायचा किंवा छान पद्धतीने डेकोर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तिथे गेल्यानंतरच आपल्याला फ्रेश वाटेल आणि काम करायला एनर्जी मिळेल. 6वी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे सतत आपलं शरीर जे आहे ते मूव्ह व्हायला पाहिजे. अशा ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. म्हणजे सकाळच्या वेळेला आपण थोडासा योगा करू शकतो किंवा संध्याकाळच्या वेळेला छान बाहेर मस्त जाऊन वॉक करून येऊ शकतो, चालून येऊ शकतो. रात्री जेवणानंतर आपण चालायला जाऊ शकतो, सकाळी आपण चालायला जाऊ शकतो. तर सतत आपण मुव्हमेंटमध्ये राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला आळस येत नाही. नाहीतर कंटाळा आलाय म्हणून आपण जर पडून राहिलो तर आपल्याला आणखी जास्त कंटाळा येतो. त्यामुळे जेव्हा खूप जास्त कंटाळा येतो, खूप जास्त आळस येतो ना, त्यावेळेला उठायचं, छान मस्त बाहेर फिरून यायचं किंवा जरी आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल तरी छोटे छोटे 4-5 रुमाल घ्यायचे, पटकन धुवून टाकायचे किंवा 1-2 भांडी जर खराब झाली असतील तर पटकन धुवून टाकायच्या. किंवा जर दुसऱ्या आणखी गोष्टी तुम्ही करू शकत असाल, झाडांना पाणी घालू शकत असाल तर झाडांना पाणी घालायचं. आपल्या बॉडीला सतत मुव्हमेंटमध्ये ठेवायचं. त्याने आपल्याला कंटाळा येणार नाही आणि सतत म्हणजे खूप जास्त ओव्हरलोडही करून घ्यायचं नाहीये. शरीराला आराम सुद्धा दिला पाहिजे, पण रोज ठराविक वेळासाठी व्यायाम हा केलाच पाहिजे. त्यामुळे सुद्धा आळस किंवा कंटाळा हा येत नाही. 7वी गोष्ट म्हणजे ध्यान. तर ध्यान केल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर जास्त विचार आपल्या डोक्यात जर आलेले असतील, आपण दमलो गेलो असेल तर आपण पूर्णपणे शांत होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला येणारा कंटाळा किंवा आळस जो आहे तो असा गायब होतो. कारण जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला एक 5 ते 10 मिनिटांचा तो वेळ असतो. त्यावेळेला तुम्ही एखादं सुंदरसं गाणं लावून सुद्धा ध्यान करू शकता. एकदम सॉफ्ट गाणं लावून ठेवायचं कमी आवाजामध्ये आणि शांत बसून श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं. खूप जास्त फ्रेश वाटतं कारण त्या वेळामध्ये सगळ्यातून आपण बाहेर पडलेलो असतो आणि तो एक छान उत्तम असा ब्रेक आपण घेतो आपल्या रोजच्या रुटीनमधून. आणि हा ब्रेक प्रत्येकाला गरजेचा आहे, जिथं आपण काहीच करायचं नाहीये, फक्त शांत बसून राहायचं. मी तर म्हणेन की तुम्ही गाणं सुद्धा लावू नका, कारण मग आपलं लक्ष त्या गाण्याकडे जातं, मग पुन्हा आपला मेंदू काम करायला लागतो. पण ध्यानामध्ये ना बसून राहायचं. काय विचार येत आहेत येऊ देत, काय विचार जात आहेत जाऊ देत, काय चाललंय ते चालू देत, फक्त शांत बसून राहायचं. जेव्हा आपल्याला एक असा ब्रेक मिळतो आणि ज्या वेळेला आपण पूर्णपणे त्या ब्रेकमध्ये रिफ्रेश होतो त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा फ्रेश वाटायला लागतं. त्यामुळे दिवसभरात कधीही आपल्याला असं वाटलं की नाही मला जरा खूप जास्त लोड झालाय किंवा मला खूपच कंटाळा यायला लागलाय तर उठायचं आणि 10 मिनिटे मस्त ध्यान करायचं किंवा 5 वेळा ओंकार म्हणायचं. याने सुद्धा खूप जास्त फरक पडतो. 8वी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे बाहेर मैत्रिणींना भेटायचंय.
आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा जेव्हा आपण मैत्रिणीला भेटतो ना, तेव्हा खूप जास्त मोटिवेशन मिळतं. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा असं कधीतरी जाणवलं असेल की बाहेर जेव्हा आपण जातो, आपल्या मैत्रिणीला भेटतो किंवा मैत्रिणींना भेटतो, त्यावेळेला घरात आल्यानंतर आपल्याला काम करायला एक वेगळीच ऊर्जा येते. मग ते घरातलं काम असू देत किंवा आपलं ऑफिसचं काम असू देत, कोणतंही काम करायला आपल्याला खूप जास्त ऊर्जा मिळते. कारण तिथं गेल्यानंतर आपल्यामध्ये हॅपी हार्मोन क्रिएट झालेला असतो, आपण छान पद्धतीने वेळ घालवलेला असतो, एकमेकीसोबत गप्पा केलेल्या असतात, डोकं शांत झालेलं असतं, रिलॅक्स झालेलं असतं आणि तिथं आपला आळस जो आहे तो पूर्णपणे गायब झालेला असतो, कंटाळा जो आहे तो गेलेला असतो, थोडीशी थॉट प्रोसेस आपली चेंज झालेली असते. आणि म्हणूनच आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा मैत्रिणींना सुद्धा भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. बाहेर पडून लोकांना भेटणं हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. सो ह्या 8 गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपल्या आळसमधून किंवा आपल्या कंटाळ्यामधून स्वतःला बाहेर काढू शकतो. प्रत्येकच वेळेला मोटिवेट राहणं शक्य होत नाही. प्रत्येकालाच हा अनुभव येतो की नाही, आता बस झाला, आता खूप कंटाळा आलाय आणि आता आपण थांबूया. मग आपण त्या कंटाळ्यामध्ये इतके रुळतो की आता त्यातून कसं बाहेर पडायचं हेच आपल्याला कळत नाही. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपण रोज केल्यामुळे आपला कंटाळा किंवा आळस आपल्यापासून दूर राहतो. आपण सतत मोटिवेट फील करतो, आपण सतत एनर्जेटिक राहतो. तुम्हाला ह्या 8 गोष्टी कशा वाटल्या, तुम्ही ह्या करताय का, हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही केल्या आणि त्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये येऊन सांगा. बाकी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच अशाच एका नवीन छानशा विषयासोबत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, छान आयुष्य जगा. बाय.